नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी अजून नेटचा फॉर्म भरला नसेल अशांनी लवकरात लवकर आता फॉर्म भरून घ्या, कारण 2-4 दिवस शिल्लक राहिले आहेत. तर फॉर्म कसा भरायचा आपण पूर्ण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर यायचे आहे. डायरेक्ट लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर या ठिकाणी आल्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर नीट UG 2026 याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हा इंटरफेस दिसणार आहे. तर या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन आहे बघा, न्यू रजिस्ट्रेशन, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक करून घ्या. क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी एक तुम्हाला माहिती आहे, पूर्ण वाचा. कोणत्या याला किती फीस आहे, जनरल, OBC, C कॅटेगरीनुसार फी या ठिकाणी दाखवलेली आहे. तर ही पूर्ण माहिती वाचा. त्याच्यानंतर खाली यायचं आहे. या ठिकाणी टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचे आहेत आणि क्लिक हेअर टू प्रोसीडवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर हा रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झालेला आहे. हा पूर्ण फॉर्म आपल्याला भरून घ्यायचा आहे व्यवस्थिशीर. तर या ठिकाणी लक्षात असू द्या, या ठिकाणी वर नाव टाकताना जे तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर नाव आहे तसं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यामुळे या ठिकाणी काही गडबड अजिबात करू नका. वर नाव टाकायचं आहे 10वीच्या मार्कशीटवर जसं नाव आहे तसंच या ठिकाणी तुम्हाला नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर वडिलाचं नाव टाकायचं आहे, नंतर आईचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जन्मतारीख टाकायची आहे, डेट ऑफ बर्थ. त्यानंतर जेंडर निवडायचं आहे. निवडल्याच्यानंतर खाली यायच्या जसंच तसं पुन्हा आपलं नाव टाकायचं आहे, वडिलाचं नाव, आईचं नाव. व्हेरिफिकेशनसाठी डबल या ठिकाणी आपल्याला टाकावं लागणार आहे. या ठिकाणी ॲड्रेस टाकायचा आहे. या ठिकाणी एक ईमेल ID, मोबाईल नंबर 2 लागणार आहेत. एक ऑप्शनल मोबाईल नंबर आहे, मोबाईल नंबर टाका. ॲड्रेस, वर्तमान पत्ता आणि सामान्य पत्ता दोन्ही सारखा असेल तर या ठिकाणी टिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकून सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करायचे. क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आपला रजिस्ट्रेशन फॉर्म हा कंप्लीट झालेला आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट आणि फी पेमेंट इनकम्प्लीट या ठिकाणी दाखवत आहे. तर आता ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकूण टोटल आपल्याला 12 स्टेप आहेत. तर स्टेप बाय स्टेप हा पूर्ण मी तुम्हाला फॉर्म भरून दाखवणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे. आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर या ठिकाणी आता आपल्याला पूर्ण फॉर्म भरायचा आहे. तर या ठिकाणी रजिस्टर पर्सनल डिटेल्स टाकायचे आहे आपल्याला. या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशनमध्ये जे नाव टाकलं होतं ते नाव या ठिकाणी येणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला नॅशनॅलिटी निवडायची, राज्य निवडायचं आहे. निवडल्याच्यानंतर खाली आता कॅटेगरी निवडायची आहे. जनरल, EWS, जनरल, OBC, ST, SC जे काय असेल ते या ठिकाणी निवडून घ्या. त्याच्यानंतर तुमच्याकडे त्या कॅटेगरीचं प्रमाणपत्र आहे का असेल ते यस करा. जर तुम्ही OBCमध्ये असाल, प्रमाणपत्र नाही आणि मी अप्लाय केलेलं आहे तर ते पण या ठिकाणी ऑप्शन आहे, निवडू शकता. तर त्यात तुम्हाला पावती लागणार आहे, कारण तो नंबर या ठिकाणी टाकावा लागत असतो. तर या ठिकाणी तुमच्या सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे. नंबर, त्याची डेट टाकायची आहे, जे की कोणत्या डेटला हे प्रमाणपत्र जाहीर झालेलं होतं. तर या ठिकाणी काही असे छोटे छोटे खाली ऑप्शन आहेत. क्या आपको मधुमेह हे असेल तर एस करा, नसेल तर हो. या ठिकाणी तुम्ही शहरी आहात का ग्रामीण, अशा प्रकारे माहिती कॅप्चा टाकून तुम्हाला सेव्ह आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे. आता नंतर पुढे PWD
म्हणजे तुम्ही अपंग वगैरे आहात का, असेल तर हो यस करा, नसेल तर या ठिकाणी नाही करायचं आहे. आणि कॅप्चा टाकायचा आहे. सबमिट अँड नेक्स्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट अँड नेक्स्टवर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आता तिसरी स्टेप ही ओपन झालेली आहे. चौथी, आता या ठिकाणी आधार डिटेल्स आपल्याला व्हेरीफाय करायचे आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे आणि आधार व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. 2 वेळेस टाकावं लागणार आहे कन्फर्म करण्यासाठी. वर एकदा टाका आणि खाली एकदा आधार नंबर टाका. आधार नंबर टाकून झाल्याच्यानंतर खाली तुम्हाला सिक्युरिटी पिन कॅप्चा टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर एक OTP या ठिकाणी आता आपल्याला येणार आहे. तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर OTP यायला थोडा वेळ लागेल. OTP टाकल्याच्यानंतर सबमिट OTPवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आता आधारची डिटेल्स ही आलेली आहे, म्हणजे आधार व्हेरिफिकेशन हे आपलं झालेलं आहे. तर या ठिकाणी नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुमच्याकडे अपार ID असेल तर या ठिकाणी येस करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा. जर अपार ID असेल तर या ठिकाणी तुम्हाला अपार ID हा टाकावा लागणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अपार ID तुम्हाला या ठिकाणी 2दा टाकायचा आहे, एक कन्फर्म करण्यासाठी. तर अपार ID नसेल तर तुम्हाला या ठिकाणी नो करायचं आहे. सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आता एक्झाम सेंटर आपल्याला निवडायचे आहेत. तर या ठिकाणी एकदम व्यवस्थिशीर एक्झाम सेंटर तुमच्या जवळचे तुम्ही निवडा. तर या ठिकाणी प्रश्नपत्रिका माध्यम म्हणजे तुमचे लँग्वेज इंग्रजी, मराठी, हिंदी जे काय असेल ते निवडा. या ठिकाणी तुम्ही मराठी जरी निवडली तर तुम्हाला 2 प्रश्नपत्रिका येत असतात, एक मराठी आणि इंग्रजी दोन्ही पण येत असतात. तर या ठिकाणी राज्य सिलेक्ट करून तुम्हाला एक्झाम सिटी निवडायची आहे. तर मी नांदेड निवडत आहे, या ठिकाणी मला जवळ आहे. त्यानंतर असे तुम्हाला 3 एक्झाम सेंटर निवडायचे आहेत. 3 निवडल्याच्या नंतर खाली तुम्हाला तुमच्या वडिलांचा व्यवसाय टाकायचा आहे आणि त्यांचं शिक्षण, त्यानंतर तुमच्या आईचा व्यवसाय टाकायचा आहे व शिक्षण टाकायचं आहे. तर अशा प्रकारे हा एकदम सोपा फॉर्म आहे. तर स्टेप बाय स्टेप हा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा व आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका. तर या ठिकाणी कॅप्चा टाकून सेव्ह अँड नेक्स्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आपण पुढल्या स्टेपवर जाणार आहेत. तर या ठिकाणी आता तुम्हाला तुमच्या 10वीची आणि 12वीची माहिती या ठिकाणी टाकायची आहे. तर या ठिकाणी तुमची 10वी पास आहे का, तर या ठिकाणी पास सिलेक्ट करायचं आहे आणि उत्तीर्ण वर्ष 10वी इसवी सन कितीमध्ये तुम्ही पास झालेला आहात, परीक्षा कितीमध्ये झाली आहे, 22-23 जे असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला स्कूल, स्थान, शहरी आणि ग्रामीण, रूरल आणि अर्बन हे या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या स्कूल कॉलेजचा प्रकार, म्हणजे तुमचं जी शाळा होती ती गव्हर्मेंट होती का प्रायव्हेट होती, संस्था होती, अशा प्रकारचे ऑप्शन यामध्ये असतात. ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. ते निवडणं झाल्याच्या नंतर योग्यता परीक्षा राज्य, म्हणजे आपलं राज्य या ठिकाणी टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे तुमचा. जिल्हा निवडून झाल्याच्या नंतर तुमचा रोल नंबर टाकायचा आहे, स्कूलचं नाव टाकायचं आहे आणि खाली 12वीची माहिती तशीच टाकायची आहे
आणि कॅप्चा टाकून तुम्हाला या ठिकाणी सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आता या ठिकाणी पुढली स्टेप आहे, तर तुम्ही जुडवा आहात का या ठिकाणी नो करायचं. त्याच्यानंतर खाली जर तुम्ही आधी नेटची परीक्षा दिली असेल तर यस करा. तू किती वेळेस दिलेली असेल तर किती वेळेस दिली आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकावं लागणार आहे. दिली नसेल तर या ठिकाणी नो करायचं आहे. नो केल्याच्यानंतर खाली राज्य जिल्हा हे निवडायचं आहे. तर अशा प्रकारे फॉर्म भरताना घाई करू नका. स्टेप बाय स्टेप व्यवस्थितशीर फॉर्म भरून घ्या. तुमच्याकडे लॅपटॉप कॅम्प्युटर वगैरे असेल तर तुम्हाला फॉर्म भरण्यास एकदम सोपं जाईल. टाकल्यानंतर सिक्युरिटी पिन जेच कॅप्चा टाकायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. आणि येस करा. येस केल्याच्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला ईमेल ID टाकायचा आहे, मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन करायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही दुसरा ईमेल ID टाकू शकता. जे रजिस्ट्रेशन करताना पहिल्यांदा एक टाकला होता आणि या ठिकाणी दुसरा एक वापरू शकता. मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल ID आणि कॅप्चा टाकायचा आहे आणि गेट OTP वरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आता दोन्हीवर पण एक एक OTP येणार आहे. तो OTP आपल्याला खाली बॉक्समध्ये 2 टाकायचा आहे. तो OTP या ठिकाणी टाकल्याच्या नंतर तुम्हाला व्हेरीफाय अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. तर आपल्या फक्त 3 टेप राहिले आहेत, कॅप्चर लाईव्ह फोटो, अपलोड डॉक्युमेंट आणि फायनल सबमिट. तर अशा प्रकारे या सोप्या स्टेप आहेत मित्रांनो. व्हेरीफाय अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आता तुम्हाला विद्यार्थ्याचा हा लाईव्ह फोटो कॅप्चर करायचा आहे. तर लाईव्ह फोटो जर तुमच्या कॅम्प्युटरला वेबकॅम नसेल तर या ठिकाणी जो वर QR कोड दिलेला आहे ते आपल्या क्रोमवर जायचं आहे आणि त्या लेन्सवर QR कोड स्कॅन करायचा आहे. स्कॅन केल्याच्यानंतर एक वेबसाईट ओपन होईल तुमच्या फोनमध्ये. ओपन झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी लाईव्ह फोटो कॅप्चर करायचा आहे. फोटो काढल्याच्यानंतर या ठिकाणी रिफ्रेश करायचा आहे. या ठिकाणी फोटो ऑटोमॅटिक येऊन जाईल. आल्याच्यानंतर नेक्स्ट करायचं आहे आणि या ठिकाणी आता आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. तर हे महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आहेत. सुरुवातीला पासपोर्ट साईज फोटो, त्याच्यानंतर तुमच्या 10 बोटाचे ठसे एका कोऱ्या पेजवर, त्याच्यानंतर तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायचं आहे. जर तुम्ही कास्टमधून फॉर्म भरला असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचं आहे. 10वीचं मार्कशीट, 10वीचं पासिंग सर्टिफिकेट आणि ॲड्रेस प्रूफसाठी आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, मतदार कार्ड जे काय असेल ते तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. अशा प्रकारे 7-8 डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहेत. अपलोड केल्याच्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा टाकून सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. आता आपल्याला फायनल सबमिट करून पेमेंट प्रोसेसिंग करायची आहे. त्यासाठी व्हिडिओ हा लक्षपूर्वक पहा. साईट थोडा लोड घेत आहे. जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही सकाळी फॉर्म भरू शकता, कारण सकाळी तेवढा लोड नसतो साईटवर 12 वाजेपर्यंत. 12च्या नंतर साईट व्यवस्थित चालत नाही आहे. नेक्स्टवर गेल्याच्यानंतर या ठिकाणी फायनल सबमिटला या ठिकाणी क्लोज करायचं आहे हे. तर या ठिकाणी आपला पूर्ण फॉर्म हा ओपन झालेला आहे. पूर्ण फॉर्म एकदा या ठिकाणी चेक करून घ्यायचा आहे. कुठं काही चूक वगैरे झालं असेल तर या ठिकाणी आपण लगेच एडिट करता येणार आहे. व्यवस्थितशीर फॉर्म आपला पूर्ण भरता आलेला आहे का या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड केलेले खाली दाखवत आहे. पूर्ण डॉक्युमेंट वगैरे सगळे व्यवस्थितशीर आहेत का पाहायचं आहे आणि आय ॲग्रीवर क्लिक करून फायनल सबमिट फॉर ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे आणि येस बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज हे आता आपल्याला फी भरण्यासाठी ओपन होणार आहे. म्हणजेच होम पेजवर राहिलं होतं. आता इनकम्प्लीट फी पेमेंटवर फक्त इनकम्प्लीट दाखवत आहे. तर या ठिकाणी आता खाली जर तुम्हाला फॉर्म एडिट करायचा असेल तर एडिट ॲप्लिकेशन फॉर्मवर ऑप्शन आहे
आणि फी या ठिकाणी 1600 रुपये ही फी लागत आहे EWSसाठी. तर या ठिकाणी ऑनलाईन पेमेंटवर क्लिक करायचं आहे, ओकेवर दाबायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन पेमेंट हे करू शकता. तर अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका व आपल्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.